आज मी तुम्हाला कोणत्याही उपवासासाठी चालतील अशा रताळ्यापासून झटपट म्हणजेच अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतील अशा आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या 2 रेसिपीज करून दाखवणार आहे। त्या म्हणजे रताळ्याची खीर आणि रताळ्याचे कटलेट। कोणीही अगदी सहज बनवू शकेल इतक्या सोप्या रेसिपीज आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण बनवतोय मलईदार आणि बासुंदीपेक्षाही टेस्टी लागणारी रताळ्याची खीर। तर त्यासाठी पाव वाटी गरम दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चिमूटभर केसर भिजत घालून ठेवायचे आहे। आता हे भिजलेले केसर आपण थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर 300 ग्रॅम वजनाचे रताळे इथे मी उकडून आणि साल काढून घेतलेले आहे। आता हे रताळे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे। आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढे तूप घालायचे आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालायचे आहे आणि लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। काजू आणि बदामाचे काप परतल्यानंतर त्यामध्ये आपण किसून घेतलेले रताळे घालायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे। रताळे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम एवढा खवा म्हणजेच मावा घालायचा आहे आणि हा देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दुधाची साय फेटून यामध्ये घालू शकता, पण खवा घातल्यामुळे या खिरीची चव बासुंदीपेक्षाही छान लागते। खवा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला केसर भिजत घातलेले दूध घालायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 लिटर एवढे गाईचे दूध घेतलेले आहे आणि हे दूध आपल्याला थोडे थोडे करत यामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करत जायचे आहे। याप्रमाणे थोडे थोडे दूध मिक्स केल्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि आपल्याला खीर जेवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला दूध यामध्ये घालता येते। इथे तुम्ही बघू शकता एवढी घट्ट आपल्याला ही खीर ठेवायची आहे आणि आता यामध्ये 1/4 कप एवढी मी साखर घालत आहे। इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता। यानंतर हाफ टीस्पून एवढी विलायची पावडर यामध्ये घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपल्याला ही खीर उकळू द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जे 1 लिटर दूध घेतले होते त्यातले फक्त अर्धा ते पाऊण कप एवढेच दूध इथे शिल्लक आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बासुंदीसारख्या चवीची मलईदार अशी आपली इथे उपवासाची रताळ्याची खीर तयार झालेली आहे। आणि सगळ्या शेवटीवरून सजावटीसाठी घालायचे आहेत पिस्त्याचे काप। तर येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही ही खीर ट्राय करून बघा। फक्त महाशिवरात्रीलाच नाही तर कुठल्याही उपवासाला तुम्ही ही खीर बनवून खाऊ शकता। आता आपण बनवणार आहोत उपवासासाठीचे रताळ्याचे कटलेट। तर त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे अर्धा कप एवढा साबुदाणा आणि हा साबुदाणा आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर इथे मी घेतले आहेत अर्धा किलो रताळे आणि हे रताळे मी उकडून आणि त्याची साल काढून घेतलेले आहेत। आता ही रताळे आपल्याला किसणीने किसून घ्यायची आहे। त्यानंतर मिक्सर जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि आता हे आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेले आहे। इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता आणि आता हे वाटलेले मिरची आणि आलं आपल्याला रताळे किसलेल्या बाउलमध्येच काढून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि त्यानंतर हाताने हे आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचे आहे। यानंतर आपल्याला घ्यायचे आहे 1 कप एवढे राजगिरीचे पीठ आणि हे पीठ यामध्ये थोडे थोडे करत आपल्याला घालायचे आहे आणि मिक्स करायचे आहे। आपल्याला टिक्कीचा शेप देता येईल इतपत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे किंवा यामध्ये जेवढे पीठ बसेल तेवढे यामध्ये घालायचे आहे। राजगिरा पिठाचा वापर केल्यामुळे हे कटलेट तुम्ही कुठल्याही उपवासाला खाऊ शकता। तुमच्याकडे उपवासाला जर कोथिंबीर आणि जिरे खात असाल तुम्ही तर यामध्ये तुम्ही घालू शकता। आमच्याकडे खात नाही म्हणून मी इथे घातलेले नाही। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून ठेवायचे आहे आणि त्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण भाजून ठेवलेला साबुदाणा घालायचा आहे आणि तो आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी तो वाटून घेतलेला आहे आणि आता हा साबुदाणा आपल्या एका डिश मध्ये काढून पसरून ठेवायचा आहे। आता आपल्याला चॉपिंग बोर्डवर थोडा तुपाचा हात लावून हे पीठ मऊ करून आणि त्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे।
रोल तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला साधारणपणे अर्धा इंच जाडीचे कटलेट्स कट करून घ्यायचे आहे। यानंतर याला हाताने एकसारखा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपले सर्व कटलेट्स शेप देऊन झालेले आहेत। आता हे कटलेट्स आपल्याला आपण जो साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे त्यामध्ये याप्रमाणे कोट करून घ्यायचे आहे आणि एका डिश मध्ये ठेवायचे आहे। आता पॅन मध्ये आपल्याला 2 चमचे एवढे तूप घालायचे आहे। इथे तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर देखील करू शकता। आणि आता हे तूप आपल्याला याप्रमाणे पॅन मध्ये पसरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये जेवढे एका वेळेला बसतील तेवढे कटलेट्स घालून घ्यायचे आहे। आता हे कटलेट आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 2 मिनिटांसाठी छान गोल्डन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। आणि पलटी करण्याच्या अगोदर यावरती देखील आपल्याला एका बाजूने वरच्या साइडने थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे। पलटी केल्यानंतर दुसऱ्या साइडने देखील याला आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनिटांसाठी शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साइडनी देखील किती छान गोल्डन कलर आलेला आहे। आता हे कटलेट्स आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहे आणि राहिलेले कटलेट्स देखील आपल्याला अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे। खरंच खूप छान लागतात हे कटलेट। तुम्ही ह्याला दह्याबरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज यापुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही एकदा तरी हे कटलेट्स ट्राय करून बघा आणि तुमचे कटलेट कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।